मालाड पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृत गॅस सिलेंडर वापरणाऱ्या खाद्य विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी चायनीज फूड, भुर्जी पाव, मसाला डोसा असे पदार्थ विक्री करताना बेकायदेशीररित्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या विरोधात ही मोहीम राबवण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 13 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। संबंधितांवर कलम 287 अंतर्गत 13 गुन्हे नोंद करण्यात आलेत। जप्त सिलेंडर भारत गॅस आणि HP गॅस कंपनीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस आयुक्त संदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। मालाड परिसरात MTNL केबल चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली। आशीर्वाद बिल्डिंग परिसरात केबल चोरी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पाहताच काही आरोपी पळून गेले, मात्र शानाउल्ला खान आणि मजीबुल्ला खान या दोघांना पकडण्यात यश आले। त्यांच्या ताब्यातून कॉपर केबल, केबलमधील तांब्याच्या तारा तसंच चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अरबी समुद्रातील ONGC कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। मार्च महिन्यात येलो गेट पोलीस ठाण्यात या संदर्भात 4 गुन्हे दाखल झाले होते। विशेष पथकाच्या तपासात आरोपींनी प्लॅटफॉर्मवरील बॅटरी बँक, सोलर पॅनल आणि केबल साहित्य चोरी केल्याचं निष्पन्न झालंय। अटक आरोपींकडून 49 बॅटरी बँक तसंच गुन्ह्यात वापरलेली कौशल्याचा रामशक्ती नावाची मासेमारी बोट जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे समुद्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांवरील चोरी रोखण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। बुलढाणा शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। एका 70 वर्षीय वृद्ध व्यावसायिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी वयोवृद्धाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला अटक करण्यात आले। शंकर मंगतानी असं या आरोपीचं नाव आहे। तो बुलढाण्यातील एक व्यापारी असून तो पीडित मुलीच्या आणि त्याच्या घरच्यांच्या परिचयाचा आहे। आरोपी आणि पीडित कुटुंबामध्ये पूर्वीपासून येणं जाणं होतं आणि विश्वासाचा गैरफायदा घेत या आरोपीनं मुलगी एकटी असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे। त्यानंतर पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 12 ही त्याच्या शेजारच्या घरी गेली होती। शेजारच्या घरांना कुत्र्याच्या पिल्लूसोबत खेळण्यासाठी तिथला मालक यांनी ती अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी आली असता त्या मुलीसोबत छेडछाड केली आणि वाईट उद्देशाने त्यांनी छेडछाड केली। सदर व्यक्ती 70 वर्षाचा असून तो बुलढाणा शहरातील व्यावसायिक आहे। त्या मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे कंप्लेंट दिल्यावरून काल तात्काळ त्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केलेली आहे। पुढील कारवाई करीत आहोत। पीडितेसोबत यापूर्वी तशी घटना घडली होती का? कारण तो शेजारी आहे आणि पुढील पोलीस कारवाई काय प्रस्तावित असेल त्याबाबत तपास चालू आहे। सर्व कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत। तपास सुरू आहे। नाशिक जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले। ACBनं मोठी कारवाई करत 2 जणांना रंगेहात अटक केली आहे। कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक अरुण धारणकर यांनी कंत्राटदारांचे 16 लाखांचं बिल मंजूर करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले। या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून ACB कडून पुढील चौकशी सुरू आहे। सदरची कारवाई सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। या प्राथमिक माहितीमध्ये जे त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते। त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जे आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये अलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे अलोसे जे आहेत अरुण धारणकर हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। याबाबत पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये एकूण लाच मागणी जी होती ती 72,000 रुपयाची होती आणि स्वीकारलेली आहे ती 50,000 रुपये।
याबाबत अधिक तपास करीत आहोत आणि दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करीन पुढील तपास होईल. मी नाशिक परिक्षेत्रातील आमच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या कसल्याही तक्रारी या लाचेच्या संदर्भात असतील, आपल्याकडे कोणी लाचेची मागणी करत असतील तर आम्ही जे प्रसारित केलेले नंबर आहेत कृपया त्यावर संपर्क साधावा. 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे, त्यावरही संपर्क साधावा. यावर निश्चित कारवाई करा. यवतमाळमध्ये लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेऊन दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अवधूतवाडी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत 116 ग्रॅम सोने असा एकूण 19,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका बालकाला ताब्यात घेण्यात आलंय. मोठ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत. गेल्या वर्षभरात शहरातील विविध मंगल कार्यालय आणि लॉनमध्ये अशा चोरीच्या घटना घडत होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत खेडी येथून त्याला ताब्यात घेतलंय. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होतोय. यवतमाळ शहरामध्ये मागील काही दिवसामध्ये लग्न समारंभामध्ये जे नातेवाईक आहेत किंवा जे लग्न समारंभात आलेले आहेत त्यांच्या बॅगमधून चोऱ्या करण्याच्या घटना घडल्या होत्या. तर आपण तिथे काही फुटेज वगैरे आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावरती काही आरोपी निष्पन्न करून मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ते आरोपी असल्याचे आपल्याला लक्षात आलं होतं. तर आपली एक विशेष पथक आपण तयार केलं होतं APIC कांचनवर यांच्या नेतृत्वात आणि ते पथकाला आपण तिकडे मध्ये पाठवून सदर विविध संघर्षग्रस्त बालक होता त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 3 गुन्ह्यातील मुद्देमाल जो आहे रिकवर केलेला आहे. त्यापैकी 2 गुन्हे जे आहेत हे अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथील आहे आणि एक गुन्हा जो आहे हा लोहारा पोलीस स्टेशन देखील आहे. तर त्याच्याकडून आपण जवळजवळ याच्यामध्ये 19,06,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे हा आपण रिकवर केलेला आहे. त्यामध्ये 116 ग्रॅम सोनं आहे आणि जवळजवळ 20,000 रुपये ही कॅश आहे. बदलापूरमध्ये एका गंभीर घटनेत पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयत महिलेचं नाव अश्विनी थोरात असून या घटनेमागे वादाची कारणं अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळेस बाहेर फिरण्याची सवय असल्याचं सांगितलं जातंय. आरोपी पती चंद्रकांत थोरात याला बदलापूर पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये आजच एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात हेवनबेल परिसरात एक कुटुंब राहत होतं आणि त्या एका महिलेचा या पतीने गळा दाबून म्हणजे कमरेचा जो पट्टा आहे त्या सहाय्याने तिचा गळा आवळला आहे आणि तिला खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे आणि अटकेची कारवाई जी आहे त्या नवऱ्याची ती चालू आहे. सर काय महिलेचं नाव काय, आरोपीचं वय किती, काय नाव आहे? अश्विनी थोरात नावाची एक महिला आहे ती हेवनबेल परिसरात राहते आणि त्यांचेच पती आहेत. त्यांच्या पतीने तो प्रकार केलेला आहे. वादाचं कारण काय कळालं का? कौटुंबिक वादातून, किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलेलं आहे. अधिक तपास चालू आहे. सदर प्रकरणादरम्यान कोण होतं घरामध्ये की ती महिला एकटी होती? ती एक महिला होती जी आता मयत आहे. तिचे पती आणि एक लहान मुलगी आहे त्यांची, ती देखील घरात होती.